वगैरे फेकून देतात. टाकीच्या तिथे कपडे वगैरे धुवायला जागा आहे, तिथंच कचरा खरकट वगैरे टाकून देतात. आणि ह्याला म्हणतात हौद. जसं विहीर असते गावाकडे तसं पाणी काढतात. हे बघा, अशी बादल्या टाकायचे आणि असं पाणी काढायचं. खेडेगावासारखाच व्ह्यू आहे. इथंच आता नवीन रूमा वगैरे बांधल्या, ते डबल रूमा. थोडस पुढे गेले की असे नवीन नवीन भाडेकरी आलेले आहेत आता राहायला. आणि असंच बादल्या वगैरे ठेवतो, कपडे वगैरे वाळत घालायला जागा आहे इथं. पत्रे वगैरे लावले, त्यातनेच ते असं व्हिडिओ काढायला लागले की त्यामुळे अनकम्फर्टेबल फील होतं थोडस. एवढं काय नाही वाटत, पण सारखं असं डोकून डोकून बघितलं की कसं तरी वाटतं. आणि मग सगळं. नमस्कार मित्रांनो, आमच्या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही तुम्हाला आमच्या चाळीतील घराचा व्हिडिओ दाखवला होता. आज मी तुम्हाला आमच्या चाळीचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर त्या व्हिडिओला जसं प्रेम दिलं तसंच ह्या व्हिडिओला द्या आणि आमच्या चाळीचा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. चला, आज तुम्हाला आमची चाळ दाखवणार आहे. तर चाळीची सुरुवात आमच्या इथनं होती. आमची चाळ पहिली जुनी आहे, पण आता ह्या नवीन रूमा बांधलेल्या आहेत, त्यामुळे आमच्या रूमा मागं राहिल्यात आणि आता ह्या रूमा पुढे बांधलेल्या आहेत. तर आमच्या रूमापासून थोडंसं पुढं जागा वगैरे आहे, म्हणजे गाड्या वगैरे पार्किंगसाठी. आणि इथे झाड आहे, लिंबाचं असं मोठं झाड आहे. तुम्ही बघा केवढं छान झाड आहे, असं मस्त गार वाटतं ह्या झाडाखाली आलेलं. आणि इथं एकदम असा छान व्ह्यू आहे. इथं गाय वगैरे बांधलेले आहेत आणि बसण्यासाठी पण जागा आहे अशी पुरेशी. आणि ह्या सगळ्या आता नवीन रूमा, म्हणजे ह्या रूमांना बहुतेक 1 वर्ष झाले असतील, 1 किंवा 2 वर्ष झाले ते बांधून. आणि इकडे आता आमचं म्हणजे 21 पूर्ण चाळीमध्ये 21 रूम आहेत. 21 रूमांचे टॉयलेट वगैरे पण दाखवते तुम्हाला. हे आमचे चाळीचे टॉयलेट आहेत. 4 टॉयलेट मध्ये, म्हणजे 21 रूमांमध्ये 4 टॉयलेट आहे. जसं की 7 रूमांमध्ये 10 रूमांमध्ये 1 टॉयलेट आहे. या इकडे तुम्हाला दाखवते आमच्या चाळीचा रस्ता वगैरे. आणि हा रॉक्या इथंच झोपलेला असतोय. हा रॉक्या इथंच झोपलेला असतो. इथून सुरुवात होती चाळीची. आणि हे माझ्या मैत्रिणी आहेत. आता मैत्रीण म्हटलं तर सगळ्यांना असं हसाईन, पण काय होतंय, असं गल्लीत असं काही पण शेअर करायचं म्हटलं तर मी ह्यांना सांगत असते. त्याचं त्या मला सून म्हणतात, पण तशा त्या सगळं मला शेअर करतात, मी पण शेअर करते. काही पण ही त्याच बाया कचरा वगैरे फेकून देतात. टाकीच्या तिथे कपडे वगैरे धुवायला जागा आहे, तिथंच कचरा खरकट वगैरे टाकून देतात. आणि इकडे या, पुढे या. आणि इथेच आम्ही कपडे वगैरे धुतो, भांडे घासतो. आणि पाणी कसं काढायचं तुम्हाला दाखवते मी. पाणी कसं काढायचं इथं, ह्याला म्हणतात हौद. जसं विहीर असते गावाकडे तसं पाणी काढतात. हे बघा, अशी बादल्या टाकायचे आणि असं पाणी काढायचं, निघलं पाणी. आणि ह्याला म्हणतात हौद. जसं गावाकडे विहीर वगैरे असते तसंच इथे हौद आहे. हा, आणि हौदाचा एवढ्या सगळ्या रूम आहेत, त्या रूमांचा नंबर 1 संडेला असतो, हप्त्याला, जसं की संडेला. चला, थोडंसंच पुढं आलं की इथं झाड आहे सीताफळाचं, पण त्याला काय सीताफळ वगैरे नाहीयेत, सुकून गेलंय सगळं. आणि थोडंसंच पुढं आलं की इथे लिंबाचं नाही, आंब्याचं झाड आहे. याला 1 वर्ष सोडून आंबा येतो. जसं की ह्या वर्षी आला तर पुढच्या वर्षी येत नाही, पुढच्या वर्षी आला तर ह्या वर्षी येत नाही असं. आणि ह्याच्या खालीच आम्ही अशी खाट वगैरे टाकून बसत असतो. इथं पोरं बॅट बॉल वगैरे खेळतात. आणि हा व्ह्यू पण असा मस्त आहे, एकदम खेडेगावासारखाच व्ह्यू आहे. इथंच आता नवीन रूमा वगैरे बांधल्या, ते डबल रूमा. आणि हा परिसर बघताय तुम्ही, हा आमच्या म्हणजे रूमांच्या मागचा आहे पूर्ण हा एरिया. आता स्वच्छ झालाय, पहिला खूप घाण होता. आणि थोडंसंच पुढं शेत वगैरे, चिंचेचे झाड, आंब्याचे झाड, पूर्ण असा व्ह्यू इतका छान आहे ना. असं दुपारचं बसलं की असं बोरच होत नाही, एकदम मस्त वाटतं. आता तुम्हाला चला दाखवते, पूर्ण व्ह्यू दाखवते तुम्हाला. किती छान वाटतंय बघा इकडं. असं वाटतं की खेडेगावाला चालूय, पण एवढं खेडेगाव नाहीये. इकडं शेत वगैरे आमच्या मालकाचंच आहे, तेवढं काही सांगत नाही तुम्हाला आता मी. पण असं जराशी असं दुपारचं वगैरे गेलं की मस्त वाटतं तिथं फिरायला. आणि इथं लाईट गेली की आम्ही झाडाखाली बसतो, झोपतो पण कधी कधी. फक्त सापाची भीती वाटते, त्यामुळं लक्ष ठेवून राहावं लागतं. ह्या झाडाला आंबे पण आले, ते पण आता उन्हामुळे दिसत नाहीये. त्या झाडाची कैरी नाही चांगली लागत, पण आंबे मस्त लागतात. चला, आता तुम्हाला मी आमच्या रूमा दाखवते, की जसं की आमचं घर, माझ्या आजी सासूचं घर, मामा सासरेचं घर दाखवते कुठे कुठे आहे.
आणि माझी आजी सासू आता माझ्या आजी सासूचं कामच होत नाही. कसं की म्हाताऱ्या माणसाचं दिवसभर काम चालूच असतं, तसं त्यांची साफसफाई ते चालूच आहे. इथे आहे माझ्या आजी सासू, त्यांचं काम चालूच आहे. अजून पण दुपार झाली, हेअरस्टाईल पण केली आहे त्यांनी. चला आमची चाळ दाखवते तुम्हाला. बरेचसे वर्ष झाले ह्या चाळीला. ही चाळ दिसते ही पूर्ण ह्या 7 रूम, या 7 रूमांना 20-25 वर्ष झाले. आणि ही चाळ जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, आत्ताच झाले 6-7 महिने झाले, नवीन झाले. ही पहिली रूम आहे, ती माझी आजी सासूची रूम आहे. त्याच्याच थोडंसं पुढे गेले की असे नवीन नवीन भाडेकरी आलेले आहेत आता राहायला. आणि असंच बादल्या वगैरे ठेवतो, कपडे वगैरे वाळत घालायला जागा आहे इथं. पत्रे वगैरे लावले, पावसाळ्याचे वगैरे सोय याची, म्हणजे इथंच आम्ही कपडे वगैरे वाळत टाकतो. आणि इथेच राहतात माझे मामा सासरे, त्यांची पण ओळख करून देते तुम्हाला ते जागे असले तर. त्यांचं फोनवरती बोलणं चाललंय, आता ते बोलू शकत नाही, अवेलेबल नाही. हे माझे मामा सासरे, हे आहेत मामा सासरे माझे, ते पण इथंच राहतात. जशी की आमची फॅमिली म्हणजे बऱ्याच वर्षापासून, माझ्या लग्नाच्या आधीपासून आम्ही एकाच चाळीत राहतो सगळे. थोडंसंच पुढे आले की पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की इथं माझी मैत्रीण राहते ती. मंगाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी. आणि इथंच आम्ही असं ड्रम वगैरे भरून ठेवतो पाणी भरायला. हा, बघत्यात नसते असं व्हिडिओ काढायला लागले की, त्यामुळे अनकम्फर्टेबल फील होतं थोडंसं. एवढं काय नाही वाटत, पण सारखं असं डोकून बघितलं की कसं तरी वाटतं. आणि मग सगळं संपलं की ते एक आमच्या शेजारी राहतात भाभी, आणि मग लास्टला घर येतं आमचं. एक भाभी राहतीये आणि त्याच्या शेजारीच आमचं घर. आमचं घर म्हटलं तर सगळ्यात पहिलं जिथं म्हणजे पहिलं हे घर वगैरे इथे बांधलं नव्हतं, तेव्हा आमचंच घर फर्स्ट नंबरला येत होतं. आणि इथं झाड वगैरे होतं, पण आता कसं झालंय तिथं घर बांधले त्यामुळं, हा, हे घर तिथं बांधले. तिथं मस्त असं लिंबाचं झाड होतं, त्या झाडाखाली वगैरे आम्ही बसायचो. पण आता 2-4 वर्षापासून त्यांनी ज्यांची जागा त्यांनी घर बांधलं. आणि हा रस्ता पूर्ण असा, तिकडून एक रस्ता होता जायला, तो रस्ता बंद केला. त्यामुळे आमचं घर आता लास्टला येतं, सगळ्यात लास्ट. हे आमचं घर तुम्हाला आम्ही पहिला होम टूर मध्ये आमच्या दाखवलंय. आणि इथेच आम्हाला मस्त, पहिलं काही जागा वगैरे नव्हती कपडे वाळत घालायला, आता मस्त जागा वगैरे करून दिली मालकाने. आणि ही समोरची नवी चाळ झालेली, ह्या चाळीला झाले आता 6-7 महिने. आणि जरी इथले काही कामं वगैरे करायचं म्हटलं तर तुम्हाला दाखवलं मी, टाकीवरती आम्ही कामं करतो. आणि इथल्या बायकांचं कसं, काही बाया अशा म्हणजे असं नाही का, म्हणजे बाहेरच्या आहेत ना, तर त्यांना मराठी भाषा कळत नाही, काय नाही, तरी पण हिंदी बोलावं लागते, किंवा काहींना वेगळीच भाषा कळते, ती काही वेळेस येत नाही. आणि तिथंच कपडे वगैरे करतो. जसं पण बिल्डिंग मध्ये अशी बॉन्डिंग नसती, चाळीतल्या बाया कशा पण असू द्या, त्यांची आमची म्हणजे असं नवीन जरी राहायला आली तरी पण असं फ्रेंडशिप होती. आणि भांडणं पण होतात. आणि चिवच्या पप्पाची, माझी नाही होत जास्त, चिवच्या पप्पाची होतात भांडणं जास्त, कारण त्यांना अशी शांतता लागते. आणि शांतता तर आता चाळ म्हटल्यावर शांतता नसतीच, भांडणं वगैरे चालूच असतात. आणि थोडीशीच आणि हे पोरग पण सारखं आमच्या व्हिडिओ मध्ये बघ, असं म्हणजे आता गल्लीत पहिलं काय आमचे व्हिडिओ वगैरे माहित नव्हते माणसांना, आता व्हिडिओ माहित झालं त्यामुळे असं डायरेक्टली व्हिडिओ करतोय. आता लाजत नाहीये. आणि व्हिडिओ काढायचं म्हटलं तरी पण असं डोकून बघतात. नावं ठेवणारे, जसं की तोंडावर बोलणारे वेगळे असतात, तर नावं ठेवणारे मागून वेगळेच असतात. आणि आता काय काढायचं म्हणलं तरी पण आता बघतात ते, पण नंतरून व्हिडिओ काढून झाले की नावं ठेवतात माणसं. जाऊ दे, नावं ठेवणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नसतं. 4 लोक काय म्हणतील ह्या हेतूने जर आम्ही युट्यूब चॅनल चालू केला असता तर आजपर्यंत एवढे सबस्क्रायबर आमचे झाले नसते, आणि एवढं प्रेम आम्हाला तुमच्याकडून भेटलं नसतं, ह्या 4 लोकांचा जर विचार केला असता तर. ठीक आहे, जाऊ द्या, ह्या गोष्टी तर चाळीत राहतात, त्यामुळे 4 लोक काय जे बोलणारे आहेत ते बोलतेलच, नाव ठेवणारच. पण आपण त्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ आणि तुम्हाला आमचं घर दाखवते. चला, आता घरात शिवणी काय पसारा केलाय, घरात सगळा पसारा करून ती स्वतः बाहेर खेळायला गेलीये. हे बघा, आल्यावरतीच तिने बघा कसा पसारा, तिचे खेळणे वगैरे काढून टाकलेत आणि कपाट पण उघडच ठेवून गेले. हे बघा, हे ते पसारा, हे आमचं घर आहे. आता आम्ही घरात असं भरपूर म्हणजे चेंज केले, ते चेंज म्हणजे असं बंगला वगैरे नाही बांधला, पण आता छान ठेवतोय, कलर देतोय. आणि तुम्हाला आमचं घर आणि चाळ आमची कशी वाटते सांगा. चाळ म्हणजे
पूर्ण चाळ तुम्हाला चाळीचा व्हिडिओ दाखवला. आमची चाळ कशी वाटते ते सांगा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.